राजकारण म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असा एक ढोबळ मानाने समज संपूर्ण भारत देशात आधीपासूनच बनलेला आहे. राजकारणात स्त्रीचं येणं आणि त्यानंतर तिचं मोठं होणं यामागे सुद्धा नेहमीच असं सांगितलं जातं की पुरुषांचा हात असला पाहिजे. महिला राजकारण्यांना रबर स्टॅम्प म्हणून वापरलं जातं. सरपंच पत्नी असते पण सगळ्या सह्या हा पती करत असतो. पण राजकारणाच्या या सगळ्या व्याख्या मोडत जेव्हा कठीण प्रसंगात आपल्या पतीची साथ ज्यांची सुटली त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या मातब्बर नेत्याला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत केलं आणि स्वतःचं एक वेगळं अस्तित्व पूर्व विदर्भामध्ये प्रस्थापित केलं. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत आणि आज आपल्यासोबत आहेत चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार मान्य प्रतिभाताई धानोरकर. ताई, स्वागत आहे. नमस्कार. ताई, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकसभा विधानसभा काय बेसिक फरक आहे? विधान भवन ते दिल्लीतलं संसद भवन, नवीन संसद भवन, आणि कसा होता अनुभव आमदार ते खासदार? आपण बघितलं असेल की मी जवळपास 4.5-5 वर्ष विद्यमान आमदार म्हणून काम केलं आणि काम करत असताना या महाराष्ट्राच्या विधानसभेत मतदारसंघातील असतील इतरही प्रश्न पोटतिडकीनं कसे मांडून मार्गी लावता येईल तो प्रामाणिक प्रयत्न मी या विधानसभेत नक्की केला. पण जेव्हा लोकसभा लढण्याची संधी मला मिळाली आणि बघितलं की देशाचं सर्वोच्च सभागृह म्हणून आपण लोकसभेकडे बघतो, पण दोन्ही सभागृहाचा अनुभव हा आगळावेगळा असतो. लोकसभेचं सभागृह हे अतिशय मोठं आणि त्याचा अनुभव वेगळा. सगळ्या राज्यातले वेगवेगळे खासदार त्या ठिकाणी असतात आणि लोकसभेच्या तुलनेत जर का विचार केला तर विधानसभा ही फार छोटी विधानसभा, म्हणजे जवळपास 3 लाख मतदार एका विधानसभेत असतात आणि जवळपास लोकसभेत 20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असताना सगळ्या वेगवेगळ्या राज्यातील लोकांशी आपण बोलणं, संपर्क साधणं, सभागृहात बोलण्याचा प्रत्येक अनुभव हा आगळा-वेगळा असतो. लोकसभेतलं पहिलं भाषण, कारण सेंट्रल विस्टामध्ये मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा गेला. त्याआधी 2019ला बाळूभाऊन सोबत तुम्ही जुनं संसद भवन पाहिलं असेल. जुनं संसद भवन आणि नवीन संसद भवन यातला काय फरक जाणवला आणि पहिलं भाषण लोकसभेतलं जे केलं होतं त्याबद्दलची? नक्कीच मी साहेब खासदार असताना देखील अनेकदा त्या संसद भवनातले भाषणं त्यांची ऐकली. अनेकदा अधिवेशनाच्या काळात मी दिल्लीमध्ये राहिली. पण जी गरिमा जुन्या संसद भवनाची होती, ती गरिमा नवीन संसद भवनाला नाही आणि जवळपास 100 वर्ष त्या वास्तूला पूर्ण झाले. आगळं-वेगळं वैभव त्या वास्तूला प्राप्त होतं. पण आपण बघितलं असेल याच्या तुलनेत नवीन संसद भवन जर पाहिलं तर आमचं अधिवेशन जे पहिलं अधिवेशन झालं त्याच अधिवेशनात अक्षरशः पावसाच्या धारा त्या संसद भवनाला लागल्या आणि कुठंतरी स्वतःचं वैयक्तिक नाव, पक्षाचं नाव हे एखाद्या वास्तूला लागलं पाहिजे याच्यासाठी कुठंतरी घाईघाईत तयार केलेलं ते संसद भवन. पण आजही जुन्या संसद भवनाची जी गरिमा, जी प्रतिष्ठा आहे ते नवीन संसद भवनाला लाभत नाही. पहिलं भाषण काय, म्हणजे काय आठवण आहे त्याची? विधानसभेत अनेकदा भाषणं करण्याची संधी मला मिळाली. आमदार म्हणून अनेक भाषणं, अनेक मतदारसंघातले प्रश्न मी विधानसभेत मांडले. पण कुठेतरी मनात एक धाकधूक होती, की पहिल्यांदा सभागृहात बोलत असताना तो अनुभव आगळा-वेगळा असा अनुभव होता. पण पहिल्यांदा मी जेव्हा बोलली तेव्हा पूर परिस्थिती माझ्या मतदारसंघात सगळीकडे होती. लोकं अतिशय अडचणीत होते. त्यांना कुठेही मदत शासनाकडून मिळत नव्हती आणि अनेक असे शेतकरी होते, की ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या माझ्या दोन्ही मतदारसंघातील 2 जिल्हे आहे, यवतमाळ जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा. जवळपास 450 आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या होत्या आणि चंद्रपुरातही काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तर मी पहिला जो प्रश्न घेतला त्यात पूरग्रस्त भागातील माझ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्याग्रस्तांना सुद्धा शासनाकडून मदत मिळावी. तोच माझा पहिला प्रश्न होता आणि नक्कीच तो अनुभव माझ्यासाठी एक आगळा-वेगळा असा अनुभव होता. 2019ला पहिल्यांदा विधानसभेत ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी प्रेक्षकगृहात पहिल्या भाषणाला दाद देण्यासाठी बाळूभाऊ होते. 2024ला जेव्हा पहिल्यांदा संसदेत भाषण केलं त्यावेळी बाळूभाऊंची साथ नव्हती. काय कमी जाणवते बाळूभाऊंच्या जाण्यानंतर? काय म्हणजे कशा पद्धतीची ही सगळी निवडणूक, कुटुंब, मतदारसंघ? खरं तर मी राजकारणात आली. राजकारणात मी येणं ही त्यांची इच्छा होती. 2007 पासून मी या राजकारणात सक्रियतेपणे काम केलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की नेहमी पुरुष राजकारण करतात, पण जोपर्यंत घरची बाई सक्रियतेनं बाहेर निघणार नाही, प्रचार करणार नाही,
कामं करणार नाही तोपर्यंत आपणही राजकारण करू शकत नाही. म्हणून ते मला नेहमी आज मी जे काही आहे ते माझे प्रेरणास्थान, माझे राजकीय गुरु म्हणून या क्षेत्राचे खासदार दिवंगत बाळूभाऊ धानोरकर हेच आहे आणि त्यांच्यामुळेच मी राजकारणातही पाऊल ठेवलं. आणि पाऊल ठेवल्यानंतर माझ्या प्रत्येक गोष्टीत, माझ्या प्रत्येक कामात नेहमी मला त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य आणि त्यांची इच्छा होती, की मी राजकारणामध्ये अतिशय सक्रियतेपणे काम केलं पाहिजे. काम करताना कुठंच कुठला अडथळा त्यांनी मला केला नाही. प्रत्येक कामात म्हणजे ते नेहमी म्हणायचे, की ज्यांची कामं त्यांनी स्वतंत्रपणे करायचे. बरेच लोकं म्हणतात, की एखादी महिला यशस्वीपणे काम करते, तर तिच्या घरच्या माणसाचा तिच्यावरती दबाव असतो. काम करताना कुठेतरी अडथळा तिच्यावरती असतो. पण तसं कुठलंही बंधन त्यांनी माझ्यावरती घातलं नाही. सगळं फ्री हँड काम करण्यासाठी मला दिलं आणि त्यांच्यामुळेच मी राजकारणातही आली आणि सक्रियतेपणे मी कामही करू शकली. आणि जेव्हा सभागृहात आमदार म्हणून निवडून गेली माझ्या पहिल्या भाषणाला ते हजर होते. अतिशय चांगलं भाषण दिलं म्हणून लगेच त्यांचा फोन मला आला आणि फोन आल्यानंतर सभागृहातून जो व्हिडिओ भाषणाचा आला ते अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते असतील सगळ्यांनी त्यांनी व्हायरल केला आणि आपल्या आमदारानं अतिशय सक्षमपणे भाषण हे सभागृहात केलं म्हणून सगळ्यांना फोन देखील त्यांनी लावले. त्यांच्या जाण्यानंतर 2024 मध्ये जेव्हा खासदार म्हणून मी पहिल्यांदा निवडून गेली, मी कधी आयुष्यात विचार देखील केला नव्हता, की अशी वेळ कधी आयुष्यात माझ्यावरती येईल. आणि त्यांच्या अचानक अशा जाण्यामुळे मला लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. कदाचित मला ती निवडणूक लढवण्याची गरज देखील नव्हती, कारण मी विद्यमान आमदार होती. पण त्यांनी जोडलेला एक-एक कार्यकर्ता, एक-एक पदाधिकारी, पूर्ण जोडून ठेवलेला मतदारसंघ हा कुठेतरी विस्कळीत होऊ नये म्हणून मी ही लोकसभेची निवडणूक लढवली. आणि निवडणूक लढवल्यानंतर लोकांच्या मदतीने, सहकार्याने मी त्या लोकसभेच्या सभागृहात देखील गेली आणि गेल्यानंतर नक्कीच पहिल्यांदा जेव्हा शपथ घेतली, पहिलं भाषण जेव्हा केलं, साहजिकच त्यांची आठवण मला प्रत्येक क्षणी आली. पण शरीरानं जरी ते माझ्यासोबत नसले, तरी त्यांची प्रेरणा कायम माझ्यासोबत आहे. मनानं कायम ते माझ्यासोबत आहे आणि त्यांची ती प्रेरणाच मला काम करण्यासाठी एक बळ देत राहील. हे लोकसभेचं तिकीट मिळवणं देखील तुमच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती ना. बाळूभाऊंसाठी 2019ला ती होती. 2019चा तिकिटासाठीचा संघर्ष, 2019ला तुमच्या तिकिटासाठी आणि त्यानंतर 2024ला तुम्हाला स्वतःला खासदारकीच्या तिकिटासाठी. धानोरकरांना तिकीट मिळवताना अडचण काय आहे? कारण आज पाहायला गेलं तर तुम्ही 2.5 लाखाच्या वरती मताधिक्याने निवडून आलेला आहे. आपण बघितलं असेल की 2019 मध्ये आम्ही जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा साहेब विद्यमान शिवसेनेचे आमदार होते. आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी लोकसभा लढवायचं ठरवलं. पण त्यातही आपण बघितलं असेल की या महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून ते निवडून आले होते. पण त्यांच्या तिकिटात जो संघर्ष झाला, दोनदा दुसऱ्यांना तिकीट मिळाली, तिसऱ्यांदा आम्हाला तिकीट मिळाली. तेव्हाही फार मोठा संघर्ष आम्हाला 19 मध्ये लोकसभेत करावा लागला. पण एवढ्या संघर्षानंतर पक्षश्रेष्ठीने विश्वास टाकला, तिकीट दिलं आणि महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून ते निवडून गेले. आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या जाण्यामुळे हा मतदारसंघ पोरका झाला होता आणि माझ्याही वेळेस तीच परिस्थिती या मतदारसंघात उद्भवली. जेव्हा की पक्षश्रेष्ठीला मी देखील सांगितलं, की एकमेव खासदार असताना आमच्या पक्षाचा नियम असतो, की घरचा एखादा कर्ता, लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांचं असं दुर्दैवी निधन होतं, अशा वेळेस घरच्या महिलेला पक्षाकडून तिकीट ही दिली जाते. पण ते न होता आमच्याच पक्षातील काही लोकांचा विरोध होता, काही लोकांची तिकिटासाठी मागणी होती. पण एवढ्या संघर्षानंतरही मला ही लोकसभेची तिकीट मिळाली आणि स्वयंस्फूर्तीनं सगळे लोकं माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहिले. कुठेतरी साहेबाचा आशीर्वाद होता, साहेबांनी केलेली कामं होती, साहेबाची पुण्याही कुठेतरी आळ आली आणि या लोकसभेची खासदार म्हणून जवळपास 2.5 लाख मताधिक्याने मी या ठिकाणून निवडून गेली. खासदाराच्या आधी 2019ला आमदार म्हणून तुम्ही निवडून आले. 19 ते 23-24 पर्यंतचा जो काय काळ होता, 5 वर्षात तुम्ही केलेल्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? आणि काय अशा गोष्टी आहेत ज्याचं तुम्हाला फार जास्त समाधान आहे, की ह्या गोष्टीवर तुम्ही प्रश्न मांडले आणि याचं उत्तर लोकांना मिळालं, समाधान मिळालं लोकांना, तुमच्या मतदारसंघात ही कामं खूप चांगली झाली. तुम्हाला असं वाटतं की ही कामं आहेत, हे मी केलं आणि याचं मला समाधान आहे? नक्कीच या चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून जाण्याचा बहुमान मला मिळाला
आणि या विधानसभेतही आतापर्यंत कुठली महिला ही आमदार झाली नाही. पहिल्यांदा महिला आमदार म्हणून मी या ठिकाणाहून निवडून गेली. अनेक लोकांच्या शंका, कुशंका मी जेव्हा 19 मध्ये निवडणूक लढवली, साहेब खासदार होते. अनेकांना वाटत होतं, की घरचाच उमेदवार हा विधानसभेला का? हं. तेव्हा देखील अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण ज्या दिवशी मी नामांकन अर्ज दाखल केला, नामांकन अर्ज दाखल करायच्या दिवशी कटारिया हॉलमध्ये ज्या दिवशी मी पहिल्यांदा भाषण दिलं, तेव्हा सगळ्यांना वाटत होतं, की अतिशय सक्षम असा उमेदवार खासदार धानोरकरांनी या ठिकाणी दिला. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल, की अनेक लोकांचे जे प्रश्न होते, आत्तापर्यंत या विधानसभेत जे कामं कधी झाले नाही. मी महिला आमदार म्हणून जरी निवडून गेली असली, तरी मी जे कामं माझ्या मतदारसंघासाठी केले, या 5 वर्षाच्या काळात जवळपास 1000 पांधन रस्ते या महाराष्ट्रात एकाही आमदारांनी केले नसतील, एवढे पांधन रस्ते मी केले. पांधन रस्ते केले, आपण बघितलं असेल अंगणवाडी सेविका आहे, आशा वर्कर आहे, मदतनीस आहे. आपल्या बचत गटात सक्षमपणे काम करणाऱ्या महिला आहे. त्या बचत गटाच्या महिलांचा मानधनाचा विषय अनेक महिने प्रलंबित होता, तो विषय असतील. आज पांधन रस्त्याचा विषय मी खास करून यासाठी घेतला, की रोड, नाल्या अंतर्गत कामं हे आयुष्यभर चालत राहणार. पण 20-20, 25-25 वर्ष ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात बैलगाड्या घेऊन जाता येत नाही, त्या शेतकऱ्यांसाठी, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो जगला तरच देश वाचल, ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे पांधन रस्ते मी माझ्या कार्यकालात केले. आणि मला कुठेतरी ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातील लोकं बोलतात, ज्या पद्धतीनं शेतकरी समाधानी आहे, मला देखील माझ्या मनाचं समाधान आहे, की कुठेतरी गरीब वर्गाचा विचार मी माझ्या माध्यमातून केला. त्या पांधन रस्त्याच्या निमित्ताने का होईना, त्या शेतकऱ्यांना मदत मी करू शकली. आणि मला वाटत नाही, की विकास कामाच्या बाबतीत प्रत्येक, मग सभागृह असो, रोड असो, नाल्या असो, पांधन रस्ते असो, मतदारसंघातले छोटे-छोटे विषय जे पोटतिडकीनं मी विधानसभेत मांडले. मला वाटत नाही, की या 5 वर्षाच्या कार्यकालात मी जेवढे कामं या मतदारसंघासाठी केले, आजपर्यंत कोणीही केले असतील. शेतकऱ्यांसाठी सांगितलं. एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे मतदारसंघाबद्दल तर तुम्ही सांगितलं. शक्ती कायदा. फार कमी लोकांना त्याबाबतीत माहिती आहे. पहिल्यांदा तुम्हीच या संदर्भात बोलले होते. काय आहे तो? म्हणजे महिलांच्या सुरक्षा ह्या सगळ्या गोष्टी, सध्याचं वातावरण, शक्ती कायद्याबद्दल काय आहे तुमचं? मी सहज एक दिवस आपण बघितलं असेल, की महिलांवरती कशा पद्धतीचे अन्याय, अत्याचार होतात. रोज पेपर वाचला, की वेगवेगळ्या घटना महिलांच्या बाबतीत आपल्याला ऐकायला, पाहायला मिळतात. दर मिनिटांनी महिलांवरती अत्याचार होतात. ही घटना पाहून नेहमी मनाला कुठेतरी दुःख वाटायचं. पण एक दिवस असंच न्यूज चॅनल पाहत असताना मी आंध्र प्रदेश शासनानं जो दिशा कायदा हं. लागू केला, मग कुठेतरी मनात विचार केला, की आंध्र प्रदेश सरकार जर का अशा पद्धतीचा कायदा लागू करू शकते, तर महाराष्ट्रात हा कायदा लागू का होऊ शकत नाही? म्हणून सभागृहात मी पहिली महिला आमदार होती, की जिने पहिल्यांदा सभागृहात या शक्ती कायद्याची मागणी केली. आणि आदरणीय देशमुख साहेब या महाराष्ट्राचे होम मिनिस्टर होते, त्यांच्याकडे मी पत्र दिलं, मागणी केली. आणि कुठेतरी माझ्या पत्राची दखल घेत त्यांनी सगळ्या महिला आमदारांना बोलावलं आणि शक्ती कायदा या महाराष्ट्रातही अंमलात आणला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी एक समिती गठीत केली. वारंवार त्या समित्याच्या मिटिंगा झाल्या. आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतलं. त्याच्यात आपण कुठल्या-कुठल्या तरतुदी केल्या पाहिजे, सगळ्यांकडून ते अहवाल मागवले. आणि मला आनंद आहे, की मी मागणी केलेला तो कायदा पटलावरती आला. आणि आता राज्यपालाकडे जरी तो कायदा प्रलंबित असला, तरी नक्की शक्ती कायदा हा महिलांसाठी, महिलांची बाजू घेणारा, महिलांचं संरक्षण करणारा, महिलांची सुरक्षा करणारा अतिशय महत्त्वाचा असा जो कायदा अंमलात येईल, कुठेतरी त्या कायद्यासाठी मी मागणी केली. याचं अंतर्गत समाधान माझ्या मनाला नक्की त्या ठिकाणी आहे. महिला म्हटलं, की म्हणजे अनेकदा असं असतं, की महिलांना चर्चा करायला, प्रश्न विचारायला जास्त आवडतात अशाच्यातलं. पण विधानसभेत महिलांची संख्या किंवा तिथे प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या फार कमी आहे तुलनेनं. तिथे फार महिला प्रश्न विचारत नाही, पण पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारे आमदार म्हणून तुम्ही होता आणि सरकार पण महाविकास आघाडीचंच होतं त्यावेळी. म्हणजे स्वतःच्याच सरकारला इतके प्रश्न. नक्कीच असं आमदार म्हणून काम करत असताना बऱ्याचदा आपण बघतो, की प्रत्येक आमदार सभागृहात प्रश्न विचारले, की त्यांचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती येत असतो. मग ज्या भागाचं प्रतिनिधित्व आपण करतो, नक्कीच आपल्याही मतदारसंघातील लोकांना वाटते, की आपलाही आमदार हा सभागृहात काहीतरी बोललं पाहिजे. आपल्या भागातील जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते पोटतिडकीनं आपण सभागृहात मांडले पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आग्रही नेहमी असायची, की मतदारसंघातला रोज एक प्रश्न, मग तो औचित्याचा मुद्दा असो, तारांकित प्रश्न असो किंवा पुरवणी मागण्या,
कुठल्याही विषयावर का होईना आपण दिवसातून किमान एकदा तरी आपण सभागृहात बोललं पाहिजे. मग त्याच्यासाठी बऱ्याचदा सभागृह रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत असायचं. पण पहिल्यांदा निवडून आलेली जरी आमदार असली, तरी महिला फार जास्त बोलणाऱ्या सभागृहात नसायच्या आणि त्यातल्या त्यात पक्षांकडून बोलणाऱ्यांची नावं जातात. महिलांमध्ये आम्ही 5च महिला या पक्षाकडून निवडून आलेल्या होतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी अध्यक्षाकडून मदत मिळायची, पक्षाचे जे प्रतोद आहेत त्यांच्याकडून मदत मिळायची आणि वारंवार बोलण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे पहिल्यांदा निवडून आलेली जरी महिला आमदार मी होती, तरी अनेक प्रश्न मतदारसंघातले मी सभागृहात घेतले आणि अनेक विषय मार्गी देखील लागले. वातावरण कसं असतं म्हणजे मला बऱ्याचदा अशी हे होतं की विधानसभेत आता एवढे प्रश्न विचारायचे असं कधी-कधी कधी विरोधकांवर पण बोलावं लागतं. नेमकं तिथे सभागृहात बसल्यानंतरचं वातावरण म्हणजे खूप प्रश्न विचारले तर कधी असं समोर विधानसभा अध्यक्ष म्हणतात का ताई थांबा जरा दुसऱ्यांना बोलू द्या किंवा समोरचे एखादे मंत्री जेव्हा असतात मंत्री ताई तुम्ही फारच प्रश्न विचारतात आणि आसपासच्या महिलांमध्ये अशी चर्चा होते का की तुम्ही अशी चर्चा करतात का आज मी एवढं बोलले तुम्ही काही बोलल्या नाही किंवा तिथल्या चर्चा कशा असतात कारण बऱ्याचदा असं होतं की विधान भवनात आहेत ना माईक फक्त जो बोलतोय त्याचाच आवाज ऐकू येतो. मध्ये चर्चा कशा असतात की एखादा व्यक्ती बोलत असताना असं होतं का हा फारच जास्त प्रश्न विचारतोय, हा बरोबर बोलतोय, नाही नाही हा काहीतरी मुद्द्याला सोडून बोलतोय. आपापसात चर्चा होतात का तिथे विधान भवनात? चर्चा या होतच असतात. शेवटी आपण शाळा, कॉलेज जरी सोडलं तरी एक प्रकारची शाळा हां, ही आपली असते. सभागृहात बसणारे अध्यक्ष हे आपल्या वर्ग शिक्षक म्हणा किंवा मॉनिटर. क्लासचा जो मॉनिटर असतो त्या पद्धतीचा असतो. आपण सभागृहात एंट्री केल्यानंतरही सभागृहाची गरिमा असते. सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला पाहिजे. जाताना देखील सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला पाहिजे. आणि बोलताना बऱ्याचदा असं होते की आपल्याही पक्षाचे मंत्री असले तरी त्यांच्याही विरोधात सभागृहात बोलण्यात येते. विरोधी पक्षाचे मंत्री असले तरी प्रश्न जर का पोटतिडकीचा असला तर त्यांच्याही विरोधात बोलावं लागतं. पण शेवटी या 5 वर्षाच्या कार्यकालात सभागृहात आपण कितीदा बोललो, सभागृहात आपण किती वेळ उपस्थित राहिलो, सभागृहात आपण कोणते कोणते मुद्दे मांडले, कोणत्या कोणत्या विषयावरचे मांडले, मग ते शेतकऱ्यावरचे असतील, पाणी पुरवठ्यावरचे असतील, प्रत्येक विभागाचा लेखाजोखा हा सभागृहात असतो आणि बोलणं झालं की शेवटी विरोधक कोणी कोणाचे नसतात. आपण एकमेकाच्या विरोधात जरी बोललो तरी लगेच बोलणं झालं की 5 मिनिटात सगळे एकमेकासोबत बसून सगळ्यांच्या गप्पा चालू होतात. म्हणून त्या ठिकाणी बोलत असताना तो अनुभव शाळा जरी आपण सोडली तरी एका पद्धतीनं आपण दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेतली अशा पद्धतीच्या खेडीमेडीचं वातावरण सगळं सभागृहात असते आणि नक्कीच तो अनुभव एक आगळा-वेगळा अनुभव. कुठली शाळा आवडते जास्त? प्राथमिक म्हणजे विधान भवन आवडलं आता की आता संसद म्हणजे दोन्हीकडे तुम्हाला आता अनुभव आहे. काय म्हणजे दोघांचं वेगळंपण कसं आहे आणि कुठली शाळा जास्त आवडली? खरं तर काम करायला मजा ही विधान भवनात आहे. कारण लोकसभेचं सभागृह हे फार मोठं सभागृह. सगळ्या वेगवेगळ्या राज्यातले लोकं, आपण महाराष्ट्रातले मराठी माणसं आपल्याला जरा दिल्ली ही आगळी-वेगळी वाटते आणि बरोबर. बरेच महाराष्ट्रातले असे लोक आहे की त्यांना दिल्लीत करमत नाही. अनेक लोकांचा जेवणाचा प्रॉब्लेम दिल्लीत येतो. मुंबईतलं सभागृह, मुंबईतले सगळे माणसं हे सगळे आपलीशी वाटतात. कुठेही आपण दुसऱ्या ठिकाणी आलो किंवा परकेपणा अजिबात जाणवत नाही. या 2 सभागृहाची जर का तुलना केली तर विधानसभेचं सभागृह हे आपलंसं वाटते. अजून एक आता आमदारकी झालं, खासदारकी झाली. थोडंसं वैयक्तिक कशी म्हणजे बाळूभाऊंसोबत पहिली भेट कशी, राजकारणात येणं कसं आणि घरची पार्श्वभूमी तुमच्या बालपणाबद्दल काय सांगता येईल? साहेबांचं गाव आणि माझं गाव आहे. आम्ही एका तालुक्यातले आणि लग्नाच्याही बाबतीत जर का बोलायचं झालं तर खरं तर साहेब माझ्या मामाच्या मुलीला बघायला जाणार होते. माझ्या मामाच्या मुलीला बघायला जात असताना माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्यासोबतच ते आमच्याकडे आले आणि मग त्यांनी पण सांगितलं की माझ्याही साळीचं लग्न करायचं आहे. म्हणून त्यांनी मलाही पाहिलं. मग समोर मामाच्या मुलीला पाहायला जायला ते तयार नव्हते, की म्हटलं की इथंच आता फायनल झालं. मला आता तिकडे जायची गरज नाही. पण औपचारिकता होती, पाहुण्यांना सांगून ठेवलं होतं म्हणून कुठेतरी ते समोर गेले. पण साहेब हे स्वतंत्र निर्णय घेणारे होते. त्यांनी कधीही कोणाला विचाराची किंवा कोणाला हे करण्याची त्यांना गरज नव्हती. त्याच्यामुळे त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय ते स्वतः घेत होते आणि ते आपल्या निर्णयावरती ठाम होते. आणि विचार कुटुंबाचा जर का करायचा झाला, तर माझ्या माहेरची सगळी मंडळी ही काँग्रेसची. लहानपणापासून आम्ही काँग्रेसच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला पाहिलं नाही. पण मध्यंतरी साहेब शिवसेनेत आले म्हणून आम्ही काही वर्ष शिवसेनेत होतो. पण माहेरचा जर का विचार केला, तर माझं सगळं कुटुंब हे राजकीय कुटुंब. लहानपणापासून आम्ही
वणी विधानसभेचे आमदार म्हणून वामनराव कासावर असतील, माणिकरावजी ठाकरे असतील, हे 2 नेते आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे नेते आणि विशेषतः काँग्रेसचे नेते म्हणून आम्ही नेहमी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांच्याकडे बघून एक आगळी-वेगळी प्रेरणा नेहमी मला देखील मिळायची. त्याच्यामुळे राजकीय पार्श्वभूमी ही सुरुवातीपासूनच होती. ते काही लग्न झालं आणि इकडे आलो आणि मिळाली असा विषय अजिबात नव्हता. प्रतिभाताई धानोरकर यांना राजकीय महत्वाकांक्षा होती, राजकारणात यायचंच होतं, आमदार खासदार व्हायचंच होतं का? कारण आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की तुमची राजकीय महत्वाकांक्षा फार होती आणि आरोप होत आहेत तुमच्यावर की तुम्हालाच आमदार व्हायचं होतं, तुम्हालाच खासदार व्हायचं होतं. प्रतिभा धानोरकर यांना लग्नाच्या आधीपासून लग्न झाल्यानंतर राजकीय महत्वाकांक्षा होती की बाळूभाऊंनी सांगितलं त्यानंतर आलं, काय आहे नेमकं? तुम्हाला माहीत असेल जवळपास 2005 मध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर साहेबांनी पहिली निवडणूक ही 2009 मध्ये लढली. मी साहेबासोबत राजकारणात 2007 मध्ये आली आणि त्याच्यानंतर आयुष्यात कधीही कुठली निवडणूक लढवायची नाही, असं मी ठरवलं होतं. म्हणजे राजकारणात राहायचं, पण कुठेतरी पडद्यामागून राहून काम करायचं, असंच आम्ही ठरवलं होतं. पण आपण बघितलं असेल 2009 मध्ये साहेबांनी विधानसभा लढवली. साहेब अवघ्या 1500 मतांनी तेव्हा पडले. तेव्हा साहेबाचा संपूर्ण मतदारसंघ मी पिंजून काढला. त्याच्यानंतर 2014 मध्ये साहेब विधानसभेला होते. तेव्हाही साहेबही फिरले, मी फिरलो आणि आम्ही तेव्हा या विधानसभेत विजयी झालो. आणि 2019 मध्ये साहेबांनी जेव्हा लोकसभा लढवली, साहेबांनी लोकसभा लढवल्यानंतर आता विधानसभेला कोणाला उभं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न साहेबासमोर आला. तेव्हा साहेबांना मी सांगितलं की खरं तर तुमचं कुटुंब आहे, तुमचा भाऊ आहे अनिल धानोरकर, हे भद्रावती शहराचे नुकतेच 6 महिन्याआधी नगराध्यक्ष झाले होते आणि भावाभावात कुठेही वाद नको म्हणून मी त्यांना बोलली की तुम्ही आधी तुमच्या भावाशी चर्चा करा आणि नंतरच जो काही घ्यायचा तो निर्णय घ्या. तेव्हा मला अजूनही आठवते, आम्ही जुन्या घरी राहत होतो. अनिल धानोरकरला त्यांनी बोलावलं, मी देखील त्या ठिकाणी होते आणि विधानसभेची सगळ्यात पहिले संधी ही अनिल धानोरकरला द्यायची असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं. त्यांना विचारलं सुद्धा. ते म्हणाले की मी आत्ताच नुकत्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो, आत्ताच नगरपालिकेचे इलेक्शन झाले आणि आता परत जर का मला विधानसभा लढायची म्हटलं तर मला राजीनामा द्यावा लागेल. जनतेतून ते निवडून आले होते. मी राजीनामा दिला तर परत पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका लागेल. त्याच्यामुळं मी या ठिकाणी उभं न राहता तू आता प्रतिभाला विधानसभा लढव, हा अनिल धानोरकरचा प्रस्ताव होता. मात्र आपण आता पाहिलं असेल की तेच माझ्यावरती आरोप करत आहे की कुठंतरी हिचीच महत्वाकांक्षा होती, हिनं जिद्दपणा केला, हीच म्हणत होती की काही झालं तरी मला विधानसभा लढायची आहे. पण घरचे लोक अशा खोट्या खाट्या गोष्टी बोलून माझ्यावरती आरोप करतील हा विचार मी कधीही केला नव्हता. पण आता शेवटी जे बोलत आहे त्यांना आपण काही बोलू शकत नाही. पण मी या विधानसभेची निवडणूक लढवू किंवा नाही लढवू हा माझा प्रश्न नव्हता. हा अनिल धानोरकरचा प्रस्ताव होता आणि त्यांच्या या प्रस्तावामुळेच साहेबांनी मला विधानसभेचा उमेदवार म्हणून समोर केलं. बाईला आमदार करून मी चूक केली, अशा पद्धतीचं एक विधान अनिल धानोरकरांनी, बाळूभाऊ त्यांना असं म्हटलेलं. काय आहे म्हणजे अशा पद्धतीचा आरोप केलाय की स्वतः बाळूभाऊ नाराज होते तुम्हाला आमदार केल्यानंतर? मला आमदार करून मी चूक केली, मला विश्वास माझ्या नवऱ्यावरती आहे. तो माणूस ज्या पद्धतीचं राजकारण करत होता, ज्या पद्धतीनं राजकारण करत असताना महिलांना सक्षम करायचं, महिलांना समोर घेऊन चालायचं मानस ज्या माणसाचा होता, तो माणूस अशा पद्धतीचं वक्तव्य कधीही करू शकत नाही. आणि विशेष करून अनिल धानोरकर जे म्हणत आहे की माझा भाऊ माझ्याजवळ बोलला की मी बाईला आमदार करून चूक केली. पण तुमच्या दोघा भावांचं किती होतं, तुमचा स्वतःचा भाऊ तुम्हाला किती मानत होता आणि किती विचारात घेत होता, याचा देखील विचार आपण केला पाहिजे. आणि हे मला सांगण्याची गरज नाही, सगळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आज जे अनिल धानोरकर बोलत आहे ते अनिल धानोरकर कोणाच्या भरोश्यावर निवडून आले, अनिल धानोरकरची राजकीय सुरुवात कोणामुळे झाली, अनिल धानोरकर आज भद्रावतीचे नगराध्यक्ष झाले तर कोणामुळे झालं, हे सुरुवातीला त्यांनी बोलायला पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या नवऱ्याचा कुठेही असा विषय नव्हता, ते कोणाजवळ बोलायचा, उलट माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांचं सहकार्य होतं, त्यांचं पाठबळ होतं. आणि उलट त्या विश्वासानं ते सांगायचे की माझ्या बायकोला मी आमदार करून एक चांगला निर्णय घेतला की मी आमदार होतो तरी, मी खासदार होतो तरी, मी जे झालो तर यात माझ्या बायकोचं फार मोठं श्रेय आहे. अनेक भाषणात, अनेक ठिकाणच्या सभात ते जाहीरपणे बोलले.
त्याच्यामुळे अनिल धानोरकरनी कितीही चुकीचे आरोप केले तरी हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. धानोरकरांचा वारसा कोण चालवत आहे? अशा मुद्द्यावर इथे बऱ्याचदा चर्चा होते, निवडणुकीत मुद्दा बनतोय. अनिल धानोरकर की प्रवीण काकडे? धानोरकरांचा वारसदार कोण? धानोरकर म्हटलं तर अनिल धानोरकर त्यांचे वारस असायला पाहिजे. ह्या सगळ्या फ्रेममध्ये, ह्या सगळ्या चित्रामध्ये प्रवीण सुरेश काकडे या व्यक्तींचं नाव कसं आलं? आणि ताईंना स्वतःच्या भावालाच आमदार करायचं होतं का? आणि तेच त्यांनाच वारसदार म्हणून का बघितलं गेलं? आता जवळपास साहेब जाऊन 1.5 वर्ष पूर्ण होत आले. मला मान्य आहे या विधानसभेत असेल या लोकसभेत धानोरकर हा एक ब्रँड आहे. अनेक लोक आम्ही शिवसेनेत होतो, शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आलो, तरी पण आमच्याशी जोडलेल्या लोकांनी आम्हाला कधी सोडलं नाही. ते ठामपणे सांगतात की आम्ही धानोरकरचे आहोत. धानोरकर जे म्हणाल ते आम्ही करू. पण मला मान्य आहे की धानोरकरचा वारसा म्हणून आता जे समोर येत आहे, खरं तर भाऊ गेल्यानंतर या 1.5 वर्षाच्या कार्यकालात धानोरकरचे वारसदार म्हणून तुम्ही किती जबाबदाऱ्या पार पाडल्या. आज भाऊ मरण पावल्यानंतर माझे 2 मुलं होते, माझा बिझनेस होता, माझं कुटुंब होतं, माझं राजकीय अस्तित्व होतं. सगळं पणाला लागायची वेळ आली तेव्हा धानोरकर कुठं गेले होते? आणि आता जेव्हा निवडणुका लढवायची वेळ आली तेव्हा खऱ्या अर्थानं धानोरकरनं आम्हीच वारसदार म्हणून तुम्ही जर का समोर येत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. आज तुम्ही जर का सगळ्या जबाबदाऱ्या आज कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही होते. कुटुंबाचा प्रमुख म्हणून तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे होत्या. पण जबाबदाऱ्या घेताना तुम्ही जबाबदारी घेतली नाही आणि राजकीय जबाबदारी घेताना मात्र तुम्ही मी धानोरकरचा वारसदार म्हणून जर का समोर येत असाल तर अशा माणसाला आमच्याकडे जागा नाही. जेव्हा खरं मला गरज होती, माझे पती गेल्यानंतर या 1.5 वर्षाच्या कार्यकालात माझा भाऊ आतापर्यंत तर या 15 वर्षापासून आमच्या राजकीय सगळ्या कारकिर्दीत खरी भूमिका जर का कोणी पडद्यामागं राहून बजावली असेल तर ती माझ्या भावानी प्रवीण काकडेनी बजावली. आणि म्हणून मीही ते पाहिलं की माझ्या या अडचणीच्या काळात माझ्या खांद्याला खांदा लावून कोण उभा होता. आज कितीही आरोप कोणी प्रवीण काकडेवरती करत असेल तरी पण माझ्या मुलाला, मला, माझा मतदारसंघ आणि माझा सगळा बिझनेस सक्षमपणे जर का कोणी सांभाळला असेल तर तो प्रवीण काकडीनं सांभाळला. मग खऱ्या अर्थानं माझ्यानंतर माझा वारसदार जर का कोणी असेल तर तो प्रवीण काकडे आहे. धानोरकर कितीही म्हणत असेल की आम्ही खरे वारसदार आहोत. मग माझं एकच म्हणणं होतं की जबाबदारी घेताना तुम्ही आता ज्या पद्धतीनं समोर आले त्या पद्धतीनं जबाबदारी घेताना समोर का नाही आले? तेव्हा आले नाही आणि आता जेव्हा फक्त उमेदवारी लढवायची वेळ आली तेव्हा तुम्ही वारसदार म्हणून सांगता. हे जनतेलाही माहीत आहे की जबाबदारी पाडताना तुम्ही कुठेतरी बाजूला राहिले. आणि लोकसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार चालू होता. लोकसभेच्या प्रचारानंतर अनेक ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलं, अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलं की आता ही लोकसभा झाली की पुढचा विधानसभेचा उमेदवार मीच. म्हणजे कुठंतरी त्यांच्या मनात तेव्हाच सुरू झालं होतं की आता माझ्या भावामुळे जी जागा खाली झाली आहे, माझी भावाची बायको आता लोकसभेत जाणार तर जी विधानसभा रिकामी होत आहे, कुठंतरी त्यांच्या मनात एक पद्धतीची लालसा निर्माण झाली. आणि या लालसेपोटी त्यांनी अनेक ठिकाणी बोलून दाखवलं की आता पुढचा आमदारकीचा कॅन्डिडेट मीच. मग तुम्ही स्वतःला जेव्हा कॅन्डिडेट म्हणून समोर लोकांसमोर फेस करत आहे, माझी एकच इच्छा होती की माझ्या या अडचणीच्या काळात जेव्हा मला खरी कुटुंबाची गरज होती तेव्हा कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही कुठलीही जबाबदारी घेतली नाही. त्याच्यामुळे माझ्या या सगळ्या जबाबदारीत, माझ्या सगळ्या अडचणीत माझा भाऊ माझ्यासोबत होता आणि खरा वारसदार आता तोच आहे. प्रवीण सुरेश काकडे हे नाव मतदारसंघातल्या लोकांना नवीन नाही. पण मग प्रवीण काकडेच का? आणि प्रवीण काकडेंमध्ये नेमक्या अशा कुठल्या गोष्टी ज्यामुळे वरोरा भद्रावतीच्या मतदारांनी त्यांना निवडून द्यावं? की फक्त धानोरकरांनी सांगितलंय म्हणून त्यांना निवडून द्यावं? की प्रवीण काकडेंचं काय काय कार्य आहे की नेमकं कशामुळे त्यांना निवडून द्यावं? काय कारण? प्रवीण काकडे हा राजकीय कुठेही नव्हता. त्याचा राजकीय पिंड देखील नव्हता. पण आपण बघितलं असेल आम्ही 2009ची निवडणूक लढवली, 2014ची निवडणूक लढवली, 2019मध्ये साहेबाची लोकसभा झाली, 2024मध्ये साहेबाच्या पश्चात माझी लोकसभा झाली. पण आजपर्यंत आमचं निवडणुकीचं सगळं मॅनेजमेंट, सगळं नियोजन हे जर का कोणी केलं असेल तर प्रवीण काकडेंनी केलं. माझ्या पश्चात आपण बघितलं असेल अनेकदा अधिवेशनं असतात, मी दौऱ्यावरती असतो, साहेब दौऱ्यावरती असायचे. या 10 वर्षाचा आमचा जो राजकीय कार्यकाल आहे, या सगळ्या कार्यकालात मतदारसंघ सांभाळण्याचं खऱ्या अर्थानं काम जर का कोणी केलं असेल
तर ते प्रवीण काकडेंनी केलं आहे. आज मी नवीनही उमेदवार दिला असता मी तोही प्रस्ताव कार्यकर्त्यांसमोर ठेवला की मला घरचा उमेदवार न देता मला कार्यकर्त्यापैकी एक उमेदवार द्यायचा आहे. आणि आपल्याला माहीत असेल की ऑफिसमध्ये सगळे विश्वासू मंडळातले सगळे महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते मी त्या ठिकाणी बोलावले आणि कार्यकर्त्यांना बोलावल्यानंतर मी एक दोन माझ्या कार्यकर्त्याचे नावही प्रपोज केले की माझा समोरचा विधानसभेचा उमेदवार म्हणून हा राहील. पण कार्यकर्त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, तुमचा घरचा कोणी उमेदवार असेल तर आम्ही काम करू, अन्यथा आम्ही काम करणार नाही. आणि अशा वेळेस कार्यकर्त्याची फडी कॅडरमध्ये काम करणारे लोक जर का माझ्यासोबत राहणार नाही तर मी निवडणूक कशी लढवू? म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच प्रवीण काकडेंना उमेदवारी द्यायचा मी निर्णय घेतला. आणि प्रवीण काकडे आपण बघितलं असेल की आज वरोरा भद्रावती दोन्ही तालुक्यात मी नवीन माणूस जरी दिला असता तरी त्याला शून्यापासून सुरुवात करावी लागली असती. त्यांना अनेक लोक असतील की त्यांना ओळखत नसतील, त्यांना परिचय करून द्यावा लागला असता. पण आज कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता किंवा वरोरा भद्रावतीतला कुठलाच माणूस असा नाही की जो प्रवीण काकडेला ओळखत नाही. प्रवीण काकडे कोण आहे हे सांगण्याची मला गरज नाही. आणि कामाच्या स्वरूपात का होईना जिथं जिथं कार्यकर्त्यांना अडचणी गेल्या, कुठं पोलीस स्टेशनचा फोन लावायचा असेल, कुठं तहसीलदाराला फोन लावायचा असेल, माझ्या पश्चात अनेक कार्यक्रम असे होते की जिथं माझा प्रतिनिधी म्हणून मी त्याला पाठवत गेली. मग माझं काम जेव्हा सगळ्या पद्धतीनं तो सांभाळत आहे, मग या विधानसभेचा दावेदार म्हणून प्रवीण काकडे का नाही, असा प्रश्न माझा देखील या ठिकाणी आहे. प्रतिभाताई आणि प्रवीण भाऊ हे माहिती, बाळूभाऊ आणि प्रवीण भाऊ यांचं कसा संबंध आला आणि बाळूभाऊ आणि प्रवीण भाऊ यांच्यातलं नेमकं नातं कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला जाणून घ्यायचे. कारण अनेकदा आपण त्यांना धानोरकरांचा वारसदार म्हणतो. बाळूभाऊंसोबत त्यांनी कसं काम केलेलं आहे, काय केलं याबद्दल? मी आमदार झाली, साहेब खासदार झाले, पण आपण मतदारसंघातल्या एक एक माणसाला जरी विचारलं तरी सगळ्यांना माहीत आहे की माझा भाऊ जवळपास 12-13 वर्षापासून इकडे काम करत आहे. आणि सोबत असताना प्रत्येक ठिकाणी साहेब आमदार होते, साहेब खासदार होते. बाळू धानोरकरांच्या सोबत 24 तास असणारा जर का कोणी असेल तर तो प्रवीण काकडे होता. आणि मी त्याची जरी रक्ताची बहीण असली तरी माझ्यापेक्षाही जास्त तो साहेबांसोबत असायचा. आणि साहेबाचं आणि त्याचं नातं अतिशय चांगलं नातं होतं. दोघांचं एकमेकापासून कुठलीही गोष्ट लपल्या गेली नाही. साहेब प्रत्येक गोष्ट, मग ते राजकीय असो किंवा कुठली असो, प्रत्येक गोष्ट अतिशय विश्वासाने प्रवीण काकडेजवळ सांगायचे. आणि सांगत असताना दोघांचं कॉम्बिनेशन असायचं. बऱ्याचदा काही काही गोष्टी मला माहीत नसायच्या, पण त्या प्रवीण काकडेला माहीत असायच्या. आणि आताही आपण बघितलं असेल की लोकांनाही हे माहीत आहे की बाळूभाऊच्या प्रत्येक गोष्टीत, बाळूभाऊच्या प्रत्येक यशात, बाळूभाऊच्या प्रत्येक निवडणुकीत प्रवीण काकडे हा कायम त्यांच्यासोबत होता. आणि साहेबाच्या जाण्याच्या पश्चातही अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या मला माहीत नव्हत्या स्वतःला, पण प्रवीण काकडेला त्यांनी सांगून ठेवल्या होत्या. आणि भाऊ म्हणून त्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्याजवळ सांगितल्या. म्हणजे त्यांचं दोघांचं नातं हे अतिशय सख्या भावाप्रमाणे सुद्धा, म्हणजे साहेबाचा सख्या भावावरती जेवढा विश्वास नव्हता त्याच्यापेक्षा जास्त विश्वास हा प्रवीण काकडेवरती होता. साहेबांच्या बाळूभाऊंच्या जाण्याबद्दल बोलले. अगदी 2 दिवसापूर्वीच तुमच्या सासूबाई आणि बाळूभाऊंच्या आई यांनी एक आरोप तुमच्यावर केला. बाळूभाऊंचा मृत्यू हा घातपात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आणि त्याची चौकशी देखील झाली पाहिजे असं सांगण्यात आलं. 4-5 महिन्यांपूर्वी तुमच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान त्या तुमच्या सोबत होत्या. आता त्या अनिल धानोरकरांसोबत आहे. काय तथ्य नेमकं काय काय अशा गोष्टी घडल्या, काय सगळ्या गोष्टी झाल्या, आजारपण आणि तुमच्यावर अशा पद्धतीचा आरोप का होता, काय आहे त्यामागची सत्यता? आपल्याला माहित आहे या विधानसभेतून अनिल धानोरकरने तिकीट मागितली होती. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाही स्पष्ट सांगितलं की जो माणूस माझ्या मुलांची, माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकला नाही त्याला मी मतदारसंघाची जबाबदारी देऊ शकत नव्हती. मी स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं की ही निवडणूक लढवत असताना ही निवडणूक माझ्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक आहे. आणि जवळपास 10 वर्षापासून आम्ही या विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहोत. आणि जे काही माझ्या सासूबाई बोलल्या असतील, आपण बघितलं साहेबाला जाऊन आज 1.5 वर्ष पूर्ण झाले. मग या 1.5 वर्षाच्या कार्यकालात त्यांना का लक्षात नाही आलं की आपल्या मुलासोबत जे काही झालं तो घातपात झाला होता. आजच निवडणुकीच्या तोंडावरती हा विषय कसा का समोर आला की माझ्या मुलासोबत घातपात झाला आणि त्याची रीतसर चौकशी झाली पाहिजे. म्हणजे कुठंतरी राजकीय हेतू समोर काढून तुम्ही मुलाच्या
मरणाचं कारण जर का समोर आणत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि आता ज्या माझ्या सासूबाई आरोप करत आहे, माझं त्यांच्या आरोपाबद्दल काही बोलणं नाही. कारण नुकत्याच ज्या 5 महिन्याआधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता ज्या माझ्या सासूबाई आरोप करत आहे, त्याच माझ्या प्रचारात अतिशय सक्षमपणे सगळ्या ठिकाणी फिरत होत्या. सगळ्यांना सांगत होत्या, की माझी विधवा सून या ठिकाणी उभी आहे. आपण भरघोस मताने तिला निवडून द्यावं. मग जर का असं काही असतं, त्यांना म्हणजे एलिगेशन माझ्यावरती असते, तर त्या माझ्या प्रचारासाठी फिरल्या नसत्या. पण आता जे बोलत आहे, ते त्यांचा मुलगा कुठेतरी वंचितचं तिकीट घेऊन आहे आणि ती एका मुलाची आई बोलत आहे. माझ्या सासूबाई जरी असल्या, तरी एका मुलाची आई म्हणून ते या ठिकाणी बोलत आहे आणि कुठेतरी मुलाचा पराभव होत आहे, मुलगा अपयशी ठरत आहे, म्हणून त्या या सगळ्या गोष्टी बोलत आहे. पण लोकांना सगळं माहीत आहे, साहेबाचा मृत्यू कसा झाला, साहेबाच्या मृत्यूच्या पूर्वी कशा पद्धतीच्या घडामोडी झाल्या आणि स्वतः अनिल धानोरकर असतील किंवा माझ्या सासूबाई वत्सला धानोरकर असतील, यांचेही स्टेटमेंट आपण बघून घ्यावं, की साहेबाच्या मृत्यूनंतर त्यांचे स्टेटमेंट काय आहे. आणि आता जर का त्या म्हणत असतील, की माझ्या मुलाच्या मृत्यूच्या बाबतीत काहीतरी घातपात झाला, माझ्या त्यांच्या या वक्तव्यावरती मला काही बोलायचं नाही. तो माझा कुटुंबाचा विषय आहे, माझा वैयक्तिक विषय आहे आणि कुटुंबाचा कुठलाही विषय हा चव्हाट्यावर यावा, त्याचा लोक गवगवा करावा, हे मला कदापि पटणार नाही. आजपर्यंत अनेक व्हिडिओ अनिल धानोरकरनी टाकले, अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती त्यांनी व्हायरल केले. पण एखादा माणूस मूर्ख झाला म्हणून त्याच्यासोबत मला मूर्ख व्हायचं नाही आहे. आज कुठंतरी पराभवाची भीती त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे, पराभव होताना दिसत आहे आणि पूर्णपणे अनिल धानोरकर हा राजकारणात अपयशी ठरताना दिसत आहे. म्हणून त्यांचे हे सगळे भाषणं आणि व्हिडिओ आहे. पण याला माझं कुठलंही उत्तर तुम्हाला दिसणार नाही. अपयशी कुठल्या कुठल्या पातळीवर अपयशी झालेत कारण आपण बघितलं असेल तर तो एक चांगला भाऊ म्हणून खासदार धानोरकरांचा भाऊ होऊ शकला नाही. त्याच्या ठिकाणी एखादा दुसरा व्यक्ती असता, राजकीय वारसा त्यांना लाभला, त्याचा फायदा त्यांनी घेतला असता. खासदाराचा भाऊ म्हणून, आमदाराचा दीर म्हणून यशस्वी ठरू शकले नाही. आपण पाहिलं असेल की साधं कलेक्टर ऑफिसमध्ये जायचं असेल, तहसीलचं असेल, आज नगरपालिकेत ते वारंवार सांगत आहे की मी एक सक्षम नगराध्यक्ष आहो, मी जिल्हा प्रमुख म्हणून माझा अनुभव आहे, 15 वर्षाचा माझा नगराध्यक्षाचा अनुभव आहे. पण तुला जिल्हा प्रमुख कोणी केलं? तू नगराध्यक्ष असताना मी विकास कामं केले म्हणून सांगत आहे. त्या विकास कामासाठी फंड तुला कोणी दिला? नगरपालिकेचा जो सर्वांगीण विकास केला, त्याच्यासाठी आमदार खासदारांनी फंड दिल्याशिवाय नगरपालिकेचा कुठलाही अध्यक्ष हा विकास करू शकत नाही. त्यांना जिथं जिथं गरज पडली, आज कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन अनेक कामं मंजूर करायची असतील, मंत्र्याकडे जायचे असतील, आज भद्रावती शहरात विकास करत असताना पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, अनेक विकास कामं अशी आहे की जे साहेबांनी स्वतः आम्ही मंत्रालयात जाऊन, मंत्र्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी ती कामं मार्गी लावले. म्हणजे तो ना चांगल्या पद्धतीचा भाऊ होऊ शकला, ना चांगल्या पद्धतीचा दीर होऊ शकला, ना चांगल्या पद्धतीचा माझ्या मुलांचा मोठा वडील होऊ शकला, ना आता चांगल्या पद्धतीचा यशस्वी उमेदवार देखील तो होणार नाही. राजकारणात याची अपेक्षा केली होती की अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावर होतील आणि अशा पद्धतीचं समोरून वागणूक मिळेल आणि कसं याला फेस करणार आता? एकंदरीत माझ्या या 19 वर्ष माझ्या लग्नाला झाली, 19 वर्षाचा जो अनुभव मला होता, मला नक्की माहीत होतं, कुठंतरी तो विचार मी नक्की केला होता की अनिल धानोरकर हा कुठपर्यंत पातळी गाठू शकते याची कल्पना मला पूर्णपणे होती. आणि तो विषय मी माझ्या मुलांजवळ, माझ्या जवळचे जे काही लोक होते त्यांना मी बोलून दाखवलं होतं की हा कुठल्या स्तरावरती जाऊन बोलू शकतो. आणि आताही जे स्टेटमेंट तो देत आहे, हे स्टेटमेंट मी 2 महिने आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की समोर हा माणूस अशा अशा पद्धतीचं वक्तव्य करणार आहे. कारण एवढ्या दिवसाचा माझा अनुभव होता, एवढ्या दिवसाच्या अनुभवात तो कुठल्या पातळीवरती जाऊ शकते आणि काय काय बोलू शकते याचा अनुभव मला असल्यामुळे आणि कुठंतरी विधानसभेची उमेदवारी देताना मी तो विचार केला की हा माणूस आपल्याशी गद्दारी नेहमी नक्की करू शकतो. आणि ते करताना आपण पाहिलं असेल की आज हा जे काही तो करत आहे, कुठंतरी कुटुंबात फूट त्या माणसाने पाडलं. शेवटी राजकारण हे होत राहील. अनेक राजकारणी कुटुंबात एकमेकाच्या विरोधात उभे राहतात, पण शेवटी
राजकारणी मिळताना नंतर राजकारण संपलं की कुटुंब एकत्रित येताना आपल्याला दिसते. पण ज्या पद्धतीचं राजकारण, ज्या पद्धतीचा विरोध अनिल धानोरकरनी माझ्यासोबत, माझ्या मुलांसोबत केला, ते आम्ही कदापि विसरणार नाही. आता वरोरा भद्रावतीची फाईट होणार आहे विधानसभेची. कोण आहे प्रतिस्पर्धी, कोण आहे तुमच्यासाठी? फाईट कोणामध्ये आहे? भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, एक शिवसेनेतले बंडखोर, प्रहार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, आणखी एक अपक्ष, कुणामध्ये फाईट आहे वरोरा भद्रावतीची? आपण एकंदरीत या विधानसभेची निवडणूक, या विधानसभेचा मागचा लेखाजोखा जर का बघितला असेल, तर नेहमी फाईट ही दोनच आणि राष्ट्रीय पक्षात होत असते, भाजपा आणि काँग्रेस. याच्या व्यतिरिक्त काही अपक्ष लोकांनी फॉर्म भरले आहे, काही मनसेनी भरले आहे, काही प्रहारनं भरले आहे, काही वंचितनं भरले आहे. पण या सगळ्या जे काही वंचितचा जो उमेदवार आहे, प्रहारचा जो उमेदवार आहे, मनसेचा जो उमेदवार आहे आणि इतरही काही जे अपक्ष उमेदवार आहे, हे सगळे भाजपाची बी टीम म्हणून शेवटच्या टप्प्यात काम करणार आहे. आपल्याला माहीत नसेल, शेवटचे जेव्हा 2-3 दिवस निवडणुकीला बाकी राहील, तेव्हा हे सगळे भाजपा जसं जसं म्हणेल तसं तसं करेल. आणि आपल्याला माहीत आहे देशभरातही मनसे असेल, वंचित असेल किंवा प्रहार असेल, हे भाजपची बी टीम म्हणूनच काम करत आहे आणि याही मतदारसंघात तेच होणार आहे. शेवटी लढत ही राष्ट्रीय पक्षात लोक सगळे सुज्ञ आहे, जाणते मतदार आहे. त्यांना काय करायचं हे माहीत आहे. लोक कधीही अपक्षाच्या किंवा या छोटे छोटे जे पक्ष आहेत त्यांच्या बाजूने कदापि राहत नाही. कारण लोकांना यांना मतदान करून आपलं मत हे वाया घालवायचं नसते. लोक विचार करताना शेवटी राष्ट्रीय पक्ष म्हणूनच विचार करतो. कारण भाजपा असेल किंवा काँग्रेस असेल, हे 25 ते 30 हजारापासून यांच्या मतांची सुरुवात होते आणि अपक्ष असेल किंवा हे छोटे छोटे जे पक्ष आहेत, जे भाजपाची बी टीम म्हणून नेहमी काम करत असते, यांना शून्यापासून सुरुवात करावी लागते. म्हणून या निवडणुकीची लढत ही फक्त दुहेरी आणि राष्ट्रीय पक्षाचीच लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी लढत होईल असं म्हणतात. भारतीय जनता पक्षाचे पण इथे उमेदवार आहेत. काय आहे, काँग्रेसलाच का मतदान करावं आणि भाजपला का करू नये? तुम्हाला काय काय मुद्दे आहेत आता? कारण लोकसभेत असं म्हणतात अनेकदा की लोकसभा लाटेवर आली, संविधानाच्या मुद्द्यावर जिंकले, असं सगळं झालंय. आता मतदारांनी कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे? का महायुती सरकार नको आणि का महाविकास आघाडी आणि काँग्रेसलाच मतदान करायचं? आता आपण बघितलं असेल की काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रवीण काकडे आपल्या समोर आहे. भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून करण देवतडे आपल्या समोर आहे. करण देवतडेचे वडील आदरणीय संजय बाबू देवतडे या भागातून 20 वर्ष आमदार म्हणून, मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. नक्कीच त्यांचं काम होतं. त्यांना मानणारे काही लोक होते. अतिशय शांत स्वभावाचे आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून संजय बाबू देवतडे यांच्याकडे लोक बघायचे. पण त्यांच्या झालेल्या मृत्यूनंतर राजकीय वारसा चालवायच्या दृष्टीनं किंवा निवडणूक लढवायच्या दृष्टीनं करण देवतडे आपल्याला कधीही समोर दिसला नाही. या फक्त 2-3 महिन्याच्या कार्यकालात करण देवतडे हा लोकांसमोर येत आहे. पण कुठलाही कार्यकर्त्याशी, पदाधिकाऱ्यांशी त्यांचा कुठलाही संबंध नाही किंवा पक्षाचा माणूस म्हणून त्यांनी कधी काम केलं नाही. खरं तर भाजपाचे खरे दावेदार म्हणून रमेशजी राजूरकर यांनी या 5 वर्षात प्रत्येक माणसाशी नाळ जुळवून ठेवली. मागच्या वेळेस मनसेचे उमेदवार म्हणून ते उभे होते. जवळपास 31-32 हजार मतदान तेव्हा त्यांनी घेतलं आणि ते मतदान घेतल्यानंतर त्यांना कुठंतरी पक्षानं, भाजपाने विश्वास दिला की पुढचे भाजपाचे उमेदवार म्हणून तुम्हीच आमच्या समोर आहे. आणि त्या दृष्टीनं आदरणीय राजूरकर साहेबांनी तयारी देखील केली होती. पण एवढी तयारी केल्यानंतर वेळेवरती राजूरकर साहेबाचं तिकीट हे कापलं गेलं आणि खरा जो दावेदार म्हणून भाजपाचा राजूरकर साहेब होते त्यांना डावलून करण देवतडेला तिकीट या ठिकाणी देण्यात आलं. भाजपा आणि काँग्रेसचा विचार जर का केला तर नुकतीच मी 4 महिन्याआधी लोकसभेची निवडणूक लढवली. निवडणूक लढवत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्याला वाचवायचं आहे. संविधान वाचवण्याची ही आपली लढाई आहे. हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीची आपली लढाई आहे. अशा पद्धतीनं मी सगळं कॅम्पेनिंग करून आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली. पण लोकसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात ढवळून निघालं होतं त्याची प्रचिती सगळ्या आपल्या लोकांना आली आणि कशा पद्धतीनं सगळे महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे खासदार लोकसभेत निवडून गेले. भाजपा वारंवार सांगत होती की 400 पार आम्ही करणार होतो. पण स्पष्ट बहुमतात केंद्रात सरकार देखील भाजपा आणू शकली नाही. कुठेतरी पाठिंबा घेऊन त्यांना सरकार गठीत करावं लागलं. अशा पद्धतीचं सगळा पराभव भाजपाच्या लोकांचा झाला आणि तीच लाट लोकसभेतली अजूनही
विधानसभेत कायम आहे. आताही ग्रामीण भागात, शहरी भागात आपण बघितलं तर भाजपाच्या विरोधात जनमानसाचं मत आहे आणि कुठंतरी हे भाजपाच्या विरोधात जे मत असणारं आहे ते लोकांना वाटते की 2.5 वर्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. उद्धव ठाकरेच्या काळात आपण बघितलं असेल की शेतकरी समाधानी होता. कापसाला 11,000 रुपये भाव होता. सोयाबीनला 8-9 हजार रुपये भाव होता. आता एकनाथ शिंदेच्या कार्यकालात 2.5 वर्षात जर का आपण पाहिलं तर 5 न 5.5 हजाराच्या वर कापसाला भाव गेला नाही. 3,000 न 3.5 हजाराच्या वर सोयाबीनला भाव नाही. मग या दोन लोकांच्या कार्यकालात कोणत्या कार्यकालात लोक समाधानी होते तो विचार लोक करेल आणि नक्की मला विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या बाजूनं भक्कमपणे या विधानसभेतही लोक आहे आणि म्हणून भाजपाच्या विरोधात असणारे लोक, भाजपानं ज्या पद्धतीनं लोकांचं नुकसान केलं आणि आता निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणीचे पैसे देऊन फक्त कुठंतरी महिलांना विचलित करण्याचं काम ज्या लोकांचं चालू आहे. पण आपण दुसऱ्या बाजूने जर का विचार केला की 1,500 रुपये लाडक्या बहिणीला देत आहे, पण आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देत नाही आहे. आमचे जे बेरोजगार दर नोकरीसाठी भटकत आहे त्यांना रोजगार नाही. आज कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एवढे सगळे प्रश्न प्रलंबित असताना जर का तुम्ही लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये देऊन आमच्या महिलांना भूलथापा जर का मारत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून भाजपाच्या या खोट्या आश्वासनाला, भूलथापांना, खोट्या आमिषांना बळी न पडता सगळी जनता ही महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या बाजूने उभी राहणार आहे. महाविकास आघाडीला वरोरा भद्रावतीकरांनी का मतदान करावं? आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीने जो जाहीरनामा आमचा काँग्रेस पक्षाचाही आला आहे, त्याच पंचसूत्री कार्यक्रम जो जाहीर झाला तो अतिशय स्पष्ट असा आहे. फेकाफाकीच्या कुठल्याही गोष्टी त्यात केल्या नाही. अनेक पक्षांनी जाहीरनामे केले, पण जाहीरनामा केल्यानंतर त्यातली एकही गोष्टीची पूर्तता आपण पाहिलं असेल की भाजपाकडून झाली नाही. पण काँग्रेसचा जो जाहीरनामा आला त्यात आमचं सरकार जर का आलं तर पूर्णपणे कर्जमाफी या महाराष्ट्रातील जनतेची आम्ही करणार आहोत. परत लाडक्या बहीण योजनेचे जे 1,500 रुपये भाजपवाले द्यायचे खोटे नाटक त्यांचे या ठिकाणी चालू आहे, पण आमच्याही जाहीरनाम्यात आम्ही प्रत्येक महिलेला 3,000 रुपये महिन्याचे द्यायचं आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जाहीर केलं आहे. जे युवक दर नोकऱ्यांसाठी भटकत आहे अशा बेरोजगार युवकांना 4,000 रुपये महिना आम्ही देणार आहोत. आणि आता आपण बघितलं असेल की महिलांना 50% सूट ही बस बससेवेमध्ये आताचं सरकार जे करत आहे, पण आम्ही 50% न करता सरसकट पूर्णच महिलांना 100% सूट ही बससेवेमध्ये देणार आहोत. आणि एकंदरीत हे कार्यक्रम जर का महालक्ष्मी योजना झाली, कर्जमाफी झाली, बससेवेची सूट असतील, बेरोजगारांना रोजगार देण्याची आहे, शेतमालाला हमी भाव देण्याची गॅरंटी आम्ही घेतली आहे आणि परत ओबीसींना आरक्षण देण्याचं सुद्धा आमचे नेते आदरणीय राहुलजींनी जाहीर केलं आहे. एकंदरीत हा काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला असेल, महाविकास आघाडीचं काम राज्यात ज्या पद्धतीनं जर का आपण पाहिलं असेल तर मला विश्वास आहे की शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याची मानसिकता ही महाविकास आघाडीची आहे. बेरोजगारांना रोजगार देण्याची मानसिकता महाविकास आघाडीची आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्याची मानसिकता ही महाविकास आघाडीची आहे. म्हणून सगळ्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागं भक्कमपणे राहावं आणि शेवटी लढत ही भाजपा आणि काँग्रेस अशीच होणार आहे. महायुतीचं सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार याच्या बाबतीत जर का विचार केला तर कुठंतरी महाविकास आघाडीचं सरकार हे आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्रात निवडून येणं हे अत्यंत गरजेचं आहे. शेवटचा एक प्रश्न, काय आवाहन करणार मतदारांना? का पंजाला मतदान करावं? बस. या ठिकाणी महाविकास आघाडीचे आणि घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रवीण काकडे हे आपल्यासमोर उमेदवार आहे. आपण बघितलं असेल की 10 वर्षात आम्ही या मतदारसंघात केलेली कामं, लोकांशी ठेवलेला संपर्क, लोकांशी जोडवून ठेवलेली नाळ याच्यावरती मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि आज मतदान करत असताना हे मतदान फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवाराला किंवा वैयक्तिक प्रवीण काकडेला नसून मी या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं, मी या ठिकाणी आता खासदार म्हणून आहे, कुठंतरी बाळूभाऊंच्या कामाचा वसा पुढं नेणारा म्हणून प्रवीण काकडे आपल्या समोर आहे. पण कुठंतरी राज्यात मजबूत सरकार जर का आपल्याला करायचं असेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल, बेरोजगारांना रोजगार द्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक आमदार हे मतदारसंघातून निवडून जाणं हे गरजेचं आहे. हे महायुतीचं सरकार कुठंतरी हाणून पाडायचं असेल आणि आमचे
राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे असतील, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, या लोकांचे हात जर का आपल्याला मजबूत करायचे असतील तर एक एक आमदार हा विधानसभेत पाठवून महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यात आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला या विधानसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे यांना मतदान करणं गरजेचं आहे. धन्यवाद ताई, आपण वेळ दिला याबद्दल. मंडळी, ह्या होत्या चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या मान्य खासदार प्रतिभाताई धानोरकर. महाराष्ट्र भूमीच्या बिनधास्त या मुलाखतीच्या सत्रात आज इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद.